लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, ही म्हण आपण सर्वांनीच ऐकली असाल। याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे मोहोळ तालुक्यातील चिखली या गावातील गरीब कुटुंबातील कोमल शिंदे ही तरुणी होय। प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कोमल शिंदे या तरुणीने पुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल या पदावर नियुक्ती झाली आहे। पाहूया हा विशेष वृत्तांत। माझं नाव कोमल नागनाथ शिंदे, राहणार चिखली। प्राथमिक शिक्षण माझं गावातच झालं चिखली आणि 8वी ते 10वी पर्यंत यावलीला झालं आणि 11वी 12वी नागनाथ कॉलेजला झालं आणि ग्रॅज्युएशन कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज पंढरपूरला झालं। पोलीस भरतीची तयारी मी 2019 पासून करते। कशी तयारी होती? त्यासाठी ग्राउंड आवश्यक असतं, व्यायाम आवश्यक असतो, रनिंग आवश्यक होते, तर किती तास व्यायाम सकाळी म्हणजे 5:30ला ग्राउंड सुरू व्हायचं, 5:30 ते 1.5 तास असतं ग्राउंड आणि अभ्यास परत तिथून ग्राउंड झाल्यानंतर मग येऊन मग 1 तासाभरानं अभ्यास करायचे, डाएट वगैरे खाल्ल्यानंतर आणि अभ्यास करायचे। मग संध्याकाळी आणखी ग्राउंडची प्रॅक्टिस असायची 1 तास, तिथून नंतर मग अभ्यास करायची। ती सगळी करायची कामं, म्हणजे आईला थोडी मदत करणे, परत शेतातली, परत गाई असल्यामुळे गायींची पण कामं करत, धारा काढणे, वैरण टाकणे, असे कामं करायचे। तिसरा प्रयत्न झाला। आम्ही शेतातलं काम करत करत बाहेरचं काम केलं आणि जिथं त्यांना अडचण येते तिथं आम्ही पैसे पुरवलं लागेल तेवढं। महिन्याला त्यांना 6,000 रुपये येत होता। शेतातलं काम करून आम्ही बाहेरचं काम करायचं। ते पण कमी आहे, 2 एकर नाही, पाणी उन्हाळ्यात नसतंय, प्यायला नसतंय ना, आता पाऊस पडला की चिबायला लागतंय। आमचं पण स्वप्न होतं आणि तिचं पण स्वप्न होतं, झालं तर पोलीस होणार। वरती नेऊन सोडायचे, कधी तर वाहन जायचे। 3 वर्ष राहिली, पैसे पुरवायचं काम हे करून शेतातलं आलं का देऊन यायचं। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील चिखली गावामध्ये कोमल शिंदे हिचा जन्म एक सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबात झाला। वडील नागनाथ शिंदे हे शेतीमध्ये काबाड कष्ट करत संसाराचा गाडा हाकत होते, तर आई इंदूबाई घरकाम करून मुलीच्या शिक्षणाला हातभार लावत होती। त्यांना एक मुलगा व 2 मुली आहे, त्यापैकी कोमल ही सर्वात मोठी मुलगी असून लहानपणापासून कोमल हुशार, जिद्दी, अभ्यासू आणि जिज्ञासू वृत्तीची मुलगी होती। तिने पोलीस कॉन्स्टेबल होण्याचा मान मिळवल्याने गावात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। आईवडिलांनी मोठ्या जिद्दीने मुलीला पोलीस बनवलं, त्यामुळे आईवडिलांची जिद्द नक्कीच अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।